हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं सकाळचं चहा वगैरे? तर व्हिडिओला सुरुवात करत आहे, परंतु या आधीचे व्हिडिओ पाहिलेत का? नक्कीच पहा आणि मग हा व्हिडिओ बघा. तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. भेटूया व्हिडिओच्या माध्यमातून. तर तुम्हाला सांगते, मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तो बंगला बांधायला काढत होता. तर आता थोडासा विषय मी अजून इकडे जात आहे, कारण माझा तो राहिला. काय तर ह्याची जी पहिली बायको आहे, तर मी सगळ्यांना सांगन, ज्याला पहिली बायको जिवंत आहे आणि त्याच्या घरात त्याच्यासोबत राहत आहे, अशा माणसासोबत चुकून लग्न करू नका. चुकून सुद्धा नाही, कारण तो ऑलरेडी तिचा असतो. बरेच वर्ष त्यांनी एकत्र काढलेले असतात. सगळं त्या बाईचा अधिकार असतो. सगळा जीव तिच्यात असतो. तो आपल्याला काही देत नाही, आपला काही अधिकार नसतो आणि तो आपल्यावर प्रेम पण करत नाही. त्याचा आपल्यावरती काहीच नसतं. त्यामुळे ज्याची बायको ज्याच्यासोबत आहे, जिवंत आहे, त्याच्यासोबत लग्न करू नका. भले घरच्यांनी मारून टाकलं तरी चालेल, पण लग्न करू नका. कारण तो कधीच आपला होऊ शकत नाही. जो ऑलरेडी कुणाचा तरी आहे तो कधीच आपला होऊ शकत नाही. लक्षात घ्या. भले तुम्हाला मुलं जरी झाले तरी तो तुमचा कधी होऊ शकत नाही. तर असंच काहीचं माझं होतं. त्या बाईच्या नावावरती प्लॉट होता आणि दुसरा प्लॉट त्यांनी घेत होता, बरं का. दुसरा प्लॉट त्याने घेत होता त्यावेळेला पण त्यानं माझ्यासोबत अन्याय करत होता. कसा ते तुम्हाला सांगते. तर दुसरा प्लॉट घ्यायला निघाला त्यावेळेला तो घेत होता झोपडपट्टीला. आणि मी त्याला टोकलं, म्हटलं झोपडपट्टीला प्लॉट घ्यायचा नाहीये, तिथं जर घेतला तर मी तिथं कधीच आयुष्यात पाऊल ठेवणार नाहीये, म्हणून मी त्याला हे केलं. तर त्यानं ते झोपडपट्टीचा प्लॉट घ्यायचा कॅन्सल केला. दुसरीकडे प्लॉट बघितला, तिकडे घेत होता. त्यावेळेला मी त्याला आधीच सांगितलं होतं की पहिला प्लॉट तिच्या नावाने आहे, दुसरा घेतला तर माझ्या नावाने करायचा, बरोबर का? कारण मी काय अशीच जिंदगी राहायचं का, म्हणून मी त्याला बोललेली. तर त्यावेळेला तो हो म्हणला. बघायला गेलो आम्ही त्यावेळेला. त्याच्यानंतर त्याचा इरादा बदलला. त्या बाईनं म्हणे की माझं पण नावावर घ्यायचं. म्हणजे विचार करा, स्वार्थी किती बाई होती. लेकरू बाळ नव्हतं तरी तिला एवढा स्वार्थ होता. आणि मला 2-2 लेकरं असून मी स्वार्थ नाही केला. कशाचाच अपेक्षा नाही केली आणि आज बी नाही केली, बरे का. तसंच सोडलं सगळं. का तर माहितीये का, ह्या बाईचं काय म्हणणं होतं की नाही मला माझ्या नावानं पण घ्यायचा. मग आता इथं सगळं असं झालं बरं का, की काय तिघांच्या नावानं तो घ्यायचा. म्हटलं ठीक आहे, पहिला तिचा जो एकटीच्या नावानं आहे ना, तिथं माझं नाव लाव, बरोबर का. मग हा आपण तिघाच्या नावानं घेऊ, कारण मी कधीही फक्त मलाच सगळं पाहिजे आणि माझंच सगळं ह्या विचाराची मी नाही आणि कधी नव्हती पण. अशी जर असती तर मी म्हणलंच नसतं की त्यांचा जे बापाचा हक्क आहे ती त्यांच्या बहिणी मागत होत्या, त्यांना दे, याच्यासाठी मी संमती बी दिली नसती आणि मी ह्यांना राय पण दिली नसती की मुलींचा सुद्धा समान हक्क आहे आणि त्यांना त्यांचा हक्क द्यावा लागेल. असं जर स्वार्थी असते ना मी, तर म्हणलीच नसती. त्यामुळे मी कधीही स्वार्थ केला नाही. मी सौतीला सुद्धा त्या सगळ्या गोष्टीपासून लांब राहा आणि तिला काहीच देऊ नको, सगळं मलाच देईन, सगळं माझंच आहे, मी असं कधी मनात विचार सुद्धा आलेला नव्हता आणि आता पण नाहीये, बरं का. म्हणून मी काय म्हटलं, तिच्या नावचा एक आहे तर राहू दे, आता माझ्या नावचा घे. आणि जर तिचं नाव ह्याच्यात बी लावायचंय तर माझं नाव पहिलं तिच्या ह्याच्यात लावायचं, मग ह्याची खरेदी करायची. याच्यात माझं काही चुकलं असेल तर मला तुम्ही सांगू शकता. मग तो आधी तयार होते, बरं का. ज्या वेळेला खरेदी करायचे वेळ आले, त्या खरेदीच्या दिवशी ह्यांनी प्लॅनिंग केला काय, की हिचं नाव अचानक लावायचं ठरवायचं, बरं का. मग ते सगळं झालं. मग आता कागदपत्र तयार झाले, सह्या करायच्या. ज्या वेळेला कागदपत्र तयार करायचे त्यावेळेला त्या टायपिंगवाल्यापाशी मी बसलेली होती आणि तिथं बसल्याच्या नंतर मग कोणाकोणाची नावं टाकायची, कोण कोण हे आहे असं ते विचारल्याच्या नंतर त्यानं तिचं नाव सांगितलं की मी स्टॉप म्हणलं. काय आपलं काय ठरलं होतं, ही माझ्या नावाने घ्यायचा, तिचं नाव याच्यात लावलं. कसं काय लावणार? पहिल्या प्लॉटला माझं नाव लावलंय का, मी सांगितलं होतं त्यावेळेला तुम्ही काय म्हणले, ठीक आहे ती तिचा राहू दे, तुला सेपरेट घेऊ. आता का तुम्ही बदलताय? नाही, असंच करायचं. मग ती बाई आलेली होती सोबत आणि तिनं भांडण घातलं, खरेदी करूच देना, बरं का. त्याची पहिली बायको माझी सवत, ती त्याला खरेदी करायलाच नकार द्यायला लागली. तिथंच तिनं वाद घालायला सुरुवात केला रजिस्टर ऑफिसमध्ये, बरं का. ठीक आहे म्हणलं, राहू दे, खरेदी राहू दे, मला काही फरक पडत नाही, खरेदी राहू दे. मग मी तिथं अडूनच राहिली, खरेदीच होऊ देणार नाही म्हणलं. काय व्हायचंय ते होऊ दे, ह्याच क्षणाला पोलीस स्टेशन गाठणार म्हटलं, काय व्हायचंय ते होऊ दे. आणि ह्याचं कसं होतं, ह्यानं समोरच्या व्यक्तीला ही देऊन ठेवलेला होता, काय
समोरच्या व्यक्तीला ॲडव्हान्स दिलेला होता. खरेदी जर नाही झाली तर ॲडव्हान्स बुडणार होता, म्हणून ह्याला खरेदी करणं गरजेचं होतं. बरे का? त्या दिवशी खरेदी झालीच नाही. विचार करा, त्या दिवशी ज्या दिवशी ठरवली त्या दिवशी खरेदी झालीच नाही. मग आता ह्यांनी रात्रभर परत बरं का माझ्यासोबत भांडण घालायला लागला. लय रान बेकार आहे, अशी आहे तशी आहे, ती काय मेल्यावर घेऊन जाणार आहे का, सगळं तुझंच आहे की. ती काही पण असू दे म्हणलं, सगळं माझं आहे हे काही मला माहित नाहीये, पण हा जो प्लॉट घेते जसा तिच्या नावाने तो घेतलाय तसं हा माझ्याच नावाने पाहिजे. ह्याच्यात जर तिचं नाव लावायचंय तर मी तयार आहे, पण पहिलं तिच्या प्लॉटमध्ये माझं नाव लावायचं. ह्याच्यात माझं चुकलं का सांगा तुम्ही? मी कुणावर अन्याय केलाय का? नाही, पण माझ्यावर मात्र ह्यांनी अन्याय केला बरं का. मग तिचा भाऊ पण, कुणाचा सवतीचा भाऊ जो लग्नाला होता तो सुद्धा आला होता, आणि तो पण म्हणे मला लावू दे राणी, काय होतंय, कुठं तिचं काय आहे, कुठं तिचं काय आहे. मला माहिती होतं ना की तिचे माहेरची किती हरामी येत ती, जे मला नापसंत करत होते, मला येऊन टॉर्चर करत होते, मला येऊन काही पण बोलायचे. ती उद्या जर त्या बाईला काही झालं तर हे नागोबासारखे येऊन बसले असते, मला माहिती होतं ना. नाहीतर ह्यांनी विचार करा ना, ह्यांच्या बहिणीला लेक रुबाळ नाही, एवढा नवरा त्रास देत होता तरी सुद्धा ह्यांनी इथं का ठेवली? एका बहिणीला ती सांभाळू शकत नव्हते का? सांभाळू शकत होते, पण ह्यांनी का ठेवली माहितीये का तिला? फक्त इस्टेटीसाठी. अशी ती बाई जाऊन महिना महिना त्यांच्या इथं राहायची तरी ती सांभाळायची तिला, आणि ती पण चांगलं, माझ्या भावांसारखं नाहीये बरं का. माझ्या भावांसारखं नव्हते ती. म्हणून माझ्या ती डोक्यात आलं, ही माणसं मी ओळखले होते की ही लोकांनी फक्त तिला इस्टेटीमुळे इथं ठेवलेलं आहे, आणि इस्टेटीमुळेच ही लोक ही आहेत, ही उद्देशाला असं करू शकतात, म्हणून मी अडून राहिली होती. आणि ते माझ्या माहिती होतं, म्हणून मग मी त्याला म्हटलं, का रे म्हणलं, एकतर तू माझं लग्न करताना पण माझ्यासोबत धोकेबाजी केलेली आहे म्हणलं, लक्षात घे. तू जर मला बहीण मानतो ना म्हणलं, तर तू ह्याच्यात तोंड नाही घालायचंच. मी डायरेक्टली त्याला तिच्या भावाला बोलली, तू एकदा चुकीचं केलंय म्हणलं, लक्षात ठेव. आता तू पुरत जर माझ्यावर अन्याय करत असशील, पहिला अन्याय केला आता बी अन्याय करत असशील, तर लक्षात ठेव म्हणलं, तुला मुली येतात, तुझ्या मुली कधी सुखी राहणार नाहीत. ही शब्द मी त्याला बोलली. त्या क्षणाला तो लगेच म्हणला, हात जोडलं बाबा, म्हणला चुकलंय माझं, तुमच्या तुम्ही बघून घ्या, मी काय खरेदीला उद्याच्याला थांबणार नाही. उद्या जर घरच्यांना सगळ्यांना माहिती झालं तर तुझ्या बहिणीवर अन्याय करायला गेलता का, असं म्हणतील मला मोठे भाऊ म्हणे. बघितलं का? म्हणजे ह्याच्या बहिणीवर अन्याय नाही झाला पाहिजे, ह्याच्या बहिणीचं सगळीकडे नावं असले पाहिजे, पण जी दुसऱ्याची बहीण आहे, ज्यानं ह्या वाटोळं करायला सामील होता, त्या एखाद्या बहिणीचं कुठंच काही नसलं पाहिजे. लेकरं पैदा करून, ह्यांच्यासोबत राहून, ह्यांचा मार खाऊन, ह्यांचं सगळं सहन करून तिच्या नावाने काहीच नको. तिच्यावर अन्याय होत नाही, पण ह्यांच्या बहिणीवर अन्याय होतो सगळं असून सुद्धा. सगळे अधिकार सगळं असून सुद्धा ह्यांच्या बहिणीवर अन्याय होतो. आणि ज्याचा अधिकार नाही, ज्याला काहीच नाही, त्याच्यावर अन्याय होत नाही. किती पापी लोक आहेत विचार करा. आणि सगळं माळकरी खानदाना बरं का. म्हणून मी माळकरी जी लोक आहेत ना त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. गळ्यात माळ असते पण पोटात काळ असतो त्या लोकांच्या. असे माझे 2 अनुभव आहेत माझ्या घरातल्या लोकांचे, माळकऱ्यांचे. तर तुम्हाला सांगते, ही सगळा प्रकार झाला. मग दुसऱ्या दिवशी खरेदी करायला गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी बी त्या बाईनं तसंच करायला लागली. शेवट मग मी म्हणलं, काय पण होऊ दे, मी इथं नाव लावू देणारच नाही म्हणलं. मग ती विसार बुडल म्हणून ह्या माणसानी ती खरेदी करून घेतली. खरेदी केली. खरेदी केल्याच्या वेळेला पण माझ्या एकटीच्या नावानं नाही केला, दोघांच्या नावाने केला, म्हणजेच नवऱ्याच्या आणि माझ्या नावानं केला. मी म्हटलं ती मला मान्य आहे, मी कुठं म्हणते की तू काही तुझ्या नावानं नको म्हणून. तुझं राहू दे, तिचं बी राहू दे, माझं बी राहू दे, पण पहिलं तिच्या ह्याच्यात माझं नाव ऍड कर, तिच्या प्लॉटला, मग ह्याच्यात लाव तिचं नाव. ते तयार नव्हते. म्हटलं नाही लावायचं. तिथे ती न वाद घातला आणि ना गाडीवर आली नाही, पायी पायी चलत आली, त्याला शिव्या दिल्या, त्याच्यासोबत भांडण केलं, तुला धाकवते, तुला ह्याव करते, तुला त्याव केले. पण माझी खरेदी झाली की मी निघून आले. म्हटलं विषय संपला. आणि 14 वर्षे राहिले, त्याच्यात फक्त त्या माणसानं माझ्यासाठी केलं असेल तर ती सुद्धा भांडून, बरे का, भांडून मला भेटलेला अधिकार म्हणजेच तो प्लॉट दोघांच्या नावाने घेतला, बरे का. आणि त्याच्यानंतर माझं लग्न झाल्यावर मला त्या माणसाने एक 4 मणी होते आणि 2 छोटे छोटे पळ्या असतात ना, त्या घातलेल्या होत्या. तेवढं जे घातलेलं होतं त्याच्यानंतर त्या माणसाने माझ्यासाठी काही केलेलं नव्हतं आणि काहीच मी अपेक्षा पण ठेवल्या नव्हत्या, कारण मला ह्याच्या घरात सुखच नव्हतं, तर मी बाकीच्या अपेक्षाच ठेवू शकत नव्हती. मग त्यानंतर ही बाई काय म्हणायची माहितीये का, की हिला म्हणजे मला
हिला का शेतात ठेवत नाही नेऊन, हिला का शेतात कामाला लावत नाही, मला कसा ठेवायचा, मला कसा तिथं कामाला शेतात पाठवायचा. म्हणून ही त्याला फितवायची की हिला शेतात नेऊन ठेवू. तो म्हणे तिला नेऊन ठेवायला तिला काय येतच नाही, तिच्या बापाच्या घरी शेती नाही, तिनं शेताचं तोंड बघितलं नाही, तिला काही येतच नाही, तर तिला कुठं नेऊन ठेवून काय करू म्हणे. बरे का. आणि मुलं आहेत लहान लहान, मुलांसोबत तिला कसं काय मी तिथं नेऊन ठेवणार आहे, सोय नाही तिथं, काही नाही. आणि खरंच सोय नव्हती, राहायला घरच नव्हतं. त्याचे जे बांधलेल्या रूम होत्या ना, तिथं बाथरूम टॉयलेट काहीच नव्हतं. आणि त्या लोकांसोबत जे लोक पहिले राहत होते, म्हणजे माझे नणंद राहते तिथं, दीर वगैरे सगळे राहतात ना, ते ऑलरेडी बांधलेलं घर आहे, त्यांनी ताबे घेतले त्याच्यात, म्हणजे नावावर कोणाच्याच नाहीये. पण ही माझी रूम, ती माझी रूम, ती माझी रूम, आईची वेगळीच, बहिणीची वेगळीच, भावाच्या 2 वेगळ्याच, असं करून त्यांनी ते बांधलेली सगळे जागा ताब्यात घेतल्या. बरं का. मग आता राहिलो आम्ही बाहेर असल्यामुळं आमच्यासाठी काही घरच नव्हतं, गेलं की राहायला त्यांच्यातच राहायचं, कुठंतरी झोपून हे करायचं. मग त्यांना तसं म्हणल्याच्या नंतर म्हणे का मला तर ठेवायचं तिथं महिना महिना कामाला, शेतात कामाला लावायचा. आणि मी जर काळी पडले तर म्हणायचा की ले काळी पडली, हिला ना पायाला दोरी बांधा आणि विहिरीत सोडा, भिजत ठेवा आणि चांगली दगडाने घासा म्हणे, हिले काळी पडली, असा हा म्हणायचा. आणि ही तुझी देखणी बायको आहे, ही काळी पडेल म्हणून आता हिला पाठवत नाही का. पण त्याचं तसं नव्हतं, त्याचं काही माझ्यावर प्रेम नव्हतं, किंवा त्याला माझी कळकळ येत होती, माझा पुळका होता म्हणून नव्हता पाठवत. त्याला माहिती होतं की तिथं ना त्याची जर बायको बाहेर गेली ना टॉयलेटला तर सगळी लोक बघतील, म्हणून तो पाठवत नव्हता. समजलं का. आणि त्याला माहिती पण होतं हिला राणीला काही येत नाही तर ही शेतात जाऊन नुसती झाडाखाली बसणार, पण काही करणार नाही. आणि हो फ्रेंड्स, मी म्हणायची त्याला पाठवायचंय ना पाठव, बाया लाव, बायांच्या मागे जाऊन थांबते, मी झाडाखाली निवांत बसते. पण ती काय करतात आणि ते काय करायचंय हे काही मला येत नाही आणि मी करणार बी नाही. बरोबर का. मग असं मी तयार व्हायची सगळ्या गोष्टीला. पण त्याला माहिती होतं की तिथं राहणं किती मुश्किल आहे. एकतर पाणी नसायचं, पाणी बाहेरून आणायचं. दुसरा मुद्दा, माझ्या लेकरांची सोय होणार नाही. तिसरा मुद्दा, ही बाहेर टॉयलेटला गेल्यानंतर सगळं गाव बघत. हा प्रॉब्लेम होता त्याचा, बाकी काहीच नव्हता. ना त्याचं माझ्यावरती प्रेम होतं, ना त्याला माझी काय मायादया होती, काही नव्हती. आणि केलं तर त्यानं ना मुलांसाठी सुद्धा काही विचार केलेला नाहीये. तर ही बाई अशी त्याला फितवायची, असं त्याला शिकवायची आणि असं त्याला ही करायची. म्हणून त्या बाईला मी वेगळं ठेवलं होतं. वेगळं ठेवलं म्हणजे तिला तुझे तू राहा म्हणून मीच बाहेर निघून गेली होती राहायला. तर ती बाई आणि मी वेगळं झालो होतो. त्यावेळेला हा माणूस मला मारायचा आणि तिच्याकडे जाऊन राहायचा. म्हणजे जसं ती ठेवलेल्या बाईकडे हिला सोडून जायचा ना, तसा तो प्रकार मला करायचा की त्या बाईकडे निघून जाऊन राहायचा. त्याचं असं झालं होतं, तिनं भांडण केले की तो माझ्याकडे येऊन राहायचा आणि माझं त्याचं काय झालं की तिच्याकडे जाऊन राहायचा, असा प्रकार करायचा. पण एक गोष्ट सांगते, तिच्याकडे जायचा पण जेवायला इथे यायचं, जेवण करायचं, तिच्याकडे कपडे साठवून आणायचे आणि कपडे मला धुवायला द्यायचे. आणि ना जेवण माझ्याकडे का तर पूर्ण स्वयंपाक असायचा. तिच्याकडे तसं नाही, सकाळीच बनवून ठेवतील, तेच दिवसभर बी खायचं, रात्री पण शिळच खायचं, कारण तिला खूप कंटाळा कामाचा, दिवसभर घरी असून. बरे का. असा प्रकार होता. म्हणून तो जेवण करायचा आणि झोपायला तिच्याजवळ जायचा. समजलं का. जेवण इथं करायचा, कपडे तिच्याकडून साठवून इथंच धुवायला आणायचा. का तर ही धडधाकट शरीर होतं ना, हिला कसं झिजवायचं, हिच्याकडून कपडे धुवून घ्यायचे, हिच्याकडून स्वयंपाक बनवून खाऊन घ्यायचा, हिलाच मारायचं, हिलाच त्रास द्यायचा आणि सगळं हिच्यासोबतच. फक्त हिला कुठले अधिकार द्यायचे नाही, हिला कुठलं सुख द्यायचं नाही, हिच्यासोबत कुठलाही न्याय करायचा नाही, फक्त एवढा हेतू होता यांचा. मग असं करून हे कसं तरी चाललेलं होतं. त्यानंतर ही सगळा असा विषय झाला आणि त्यानंतर मग त्या माणसानं जे घर बांधायला काढलं होतं ना, त्या घराच्या वेळेला पैसे सगळे जातील ह्या विचाराने मी त्याला म्हटलं होतं मुलाच्या शिक्षणासाठी पैसे मुलाच्या नावावर टाक. त्यावेळेला ह्या माणसाने मला डायरेक्टली नकार दिला आणि दिल्याच्या नंतर शिव्या दिल्या, कुठून घ्यायचंय ती घ्या जा वगैरे, भांडण झालं आणि परत तो निघून गेला त्या पहिल्या बायकोकडे. निघून गेल्याच्या नंतर मी म्हटलं ठीक आहे. त्यानं घर बांधायला काढलं, पाया वगैरे सगळा प्लॅन केला, पाया वगैरे खांदला, पाया बांधून झाला, वरती काम सुरुवात व्हायला लागली. त्यावेळेला ह्यानं काय केलं, माझ्या बाबूला, बरं का, माझ्या बाबूला हा साईटवर घेऊन गेला आणि सकाळी घेऊन गेला. मला काय माहिती की हा दिवसभर तिकडेच ठेवल.
साईटवर घेऊन गेला, नेलं. 1 वाजली, मी त्याला फोन करते, घरी घेऊन ये, घरी घेऊन ये. मला फोनवर शिव्या देतोय. काय करायचंय आहे की इथं, बस की गप, तुझा काय ही होतंय का, म्हणजे तशा घाण शिव्या दिल्या. शिव्या दिल्याच्या नंतर मी ठीक आहे म्हटलं. मग मी स्वयंपाक वगैरे बनवला. दुपारचा टायमिंग होता, 3:30ला तो घरी आला बरं का. 3:30ला तो घरी आला तरी पण एकटाच आला. आणि माझा बाबू लहान होता बरं का. एकटाच घरी आला म्हणून मी चिडले, कुठे सोडलंय त्याला, म्हटलं सकाळपासून लेकरू नाहीये, खायचं प्यायचं काय आहे का नाही म्हणलं. आणि तिथं दगड वगैरे सगळे इठा म्हणा, काही गज बीज त्याला लागलं पडलं काय झालं तर कसं, बरोबर का नाही. त्याला तिथंच कामगारांच्या भरोशावर सोडून हा घरी आलाय डब्बा घ्यायला. आणि मी ह्याला बडबड करते की त्याला तिथं का सोडून आला, पहिलं त्याला घेऊन ये म्हणून. तर तुम्हाला सांगते, डब्बा भरायचा सोडून त्यानं मला मारायला सुरुवात केली. कशाचं त्याला हे झालेलं होतं, धरलं मारायला सुरुवात केली. रांड कोणी खाऊ देत नाही, असं करू देत नाही, तसं करू देत नाही, काय तुझ्या आईच्या भोकात घालायचंय का आणून, आणि असं तसं काय काय म्हणला. आणि त्यानं मला मारहाण केली. मारहाण केल्याच्या नंतर माझा हा डोळा सुजला. त्यानं अशी बुक्की घातली का माझा हा डोळा सुजला, काळा निळा झाला माझा डोळा बरं का, काळा निळा झाला. रडते रडते, मी जेवण केलेलं नव्हतं, मुलीनं जेवण केलेलं नव्हतं. हा सगळा डब्बा टोटल सगळ्या 6-7 पोळ्या, 7-8 पोळ्या बिळ्या बांधल्या, भाजी सगळी घातली आणि सगळंच घेऊन गेला. आम्ही जेवलो का विचारलं नाही, आम्ही तर जेवलेलो मी नव्हतो. मग रडली रडली रडली. माझी मुलगी पण माझ्यासोबत रडत होती. आणि नंतर तिनं म्हणे की मम्मा काय पण कर म्हणे, आपण ना भीक मागून खाऊ, पण मला आता तुला बघवत नाही, एवढं सगळं असं सारखं मारणं हिन तीन मला लय ही झाले म्हणली. काही पण कर पण ह्याला सोडून दे बरं का. आपण कुठं पण जाऊ, भीक मागून खाऊ, नाहीतर मी पण काम करते. 4थीची मुलगी म्हणते मला की मी पण काम करते, कुणाचे पण भांडे घासल मम्मी मी, पण ह्याला सोड बरं का. मग माझ्या डोक्यात क्लिक झाले की यार, माझ्या मुलीला एवढा त्रास होतोय का, माझ्या मुलीसोबत काहीतरी चुकीचं घडतंय का, आणि माझ्या मुलांवरती एवढा ह्याचा परिणाम होतोय. माझ्या तर शरीरावर मनावर होतच होतो, पण माझ्या मुलांवरती व्हायला लागला. इतकं टेन्शन आलं मला की माझ्या त्या मुलीचं बोलणं माझ्या डोक्यात फिरायला लागलं. आणि मग ठीक आहे, हा मारलं झोडलं गेला निघून, तरी पण गेला बरं का. मी गेल्याच्या नंतर मी विचार करत बसली, पण माझ्या ना ती डोळ्याची वेदनाच थांबत नव्हत्या. मी हॉस्पिटलला गेली. हॉस्पिटलला गेल्याच्या नंतर दाखवलं सरकारी दवाखान्यामध्ये. तिथं दाखवल्याच्या नंतर त्यांनी विचारलं काय झालंय. मी म्हटलं नवऱ्याने मारहाण केली. त्यांनी तपासलं वगैरे, गोळ्या वगैरे दिल्या बरं का. मग नंतर माझ्या डोक्यात आलं, आपण पोलीस स्टेशनला जाऊया, शेवटचा पर्याय म्हणून अजून एकदा आपण नोंदवू केस. पोलीस स्टेशनला गेली. तिथं गेल्याच्या नंतर त्यांना म्हटलं मला मारहाण झालेली आहे, नवरा मला खूप त्रास देतोय, मी तुमच्याकडे किती केसेस केल्या, तुम्ही काहीच करत नाहीये, माझ्याकडे पर्याय नाहीये, मी वरच्या अधिकाऱ्यांना म्हणजे वरच्या अधिकाऱ्याकडे आता पुढे केस दाखल करल म्हटलं मी, की तुम्ही लोक काहीच करत नाहीये, मला आता एवढं सगळं लागलंय तरी पण बरे का. मग तो म्हणे ही नवऱ्यानंच मारले, ह्याचं सर्टिफिकेट घेऊन या, चेक करा, हॉस्पिटलमध्ये जाऊन सर्टिफिकेट घेऊन या. आता ह्याला काय माहिती, मी ऑलरेडीच दवाखान्यात गेलेली होती आणि माझ्याकडे ऑलरेडी सर्टिफिकेट होतं. कारण तिथं जी लेडीज होती, जिनं मला डॉक्टर होती, तिनं तपासलं आणि तिनं गोळ्या दिल्या ना, त्याच वेळेला तिनं मला सर्टिफिकेट काढून दिलं. त्याच वेळेला तिनंच मला सजेस्ट केले की शेवटचा पर्याय तुझ्याकडे आहे की वरच्या अधिकारी, ही जर इथं घेत नसतील तर वरच्या अधिकाऱ्याकडे अर्ज करण्याचं त्यांना बोल तू, मग बघू कसं काय करत नाहीये, आणि हे सर्टिफिकेट आहे म्हणून. त्या सर्टिफिकेट सुद्धा मी त्यांना दाखवलं. त्याच्यानंतर त्यांनी परत केस घेतली, कंप्लेंट घेतली, नोंदवली, लिहून घेतलं, सगळं घेतलं. आणि मग त्याला फोन गेला. मी तिथं असतानाच त्यांना फोन केला. फोन केल्याच्या नंतर तो म्हणे आत्ताच्या आत्ता यायचं, तुझी बायको इथं येऊन बसलेली आहे, ज्या कंडिशनमध्ये आहे त्या कंडिशनमध्ये ती बाई इथं येऊन बसलेली आहे, आणि तू जर नाही आला तर तुला जिथं असेल तिथं उचलून आणण्यात येईल. कारण ना ह्या बाईनं वरच्या अधिकाऱ्यापर्यंत आमची तक्रार केली की ही लोक केस घेत नाहीत म्हणून. तुला आत्ता येतोयस की तुला तिथून उचलून आणून डायरेक्ट जेलमध्ये टाकू. मग तो आला तिथे आल्याच्या नंतर मग नाही मी मारलंच नाही, मी घरी आलोच नाही, मी असंच केलं नाही, ती पडली असं ते असं. ती म्हटलं पडल्यावर फक्त डोळ्याला कसं लागेल आणि बाकी शरीरावर पण तिला मुक्का मारा आहे. मग खरं सांगितलं त्यानं की हो मारहाण झाली, पण हिनं मला चिरडीला आणलं, मी आधीच वैतागून गेलो, घराचं काम चालू आहे, असं आहे तसं आहे.
मग मुलाला नेऊन ठेवले. मी सगळं तिथं दिलेलं होतं त्या कंप्लेंटमध्ये. मुलाला नेऊन ठेवले तिकडं दिवसभर. माझा मुलगा माझ्याजवळ नाही आहे असं तसं. मग मुलाला घेऊन ये, कुठं आहे मुलगा, मुलाला घेऊन ये असं तसं म्हणल्याच्या नंतर त्यानं घरी मुलाला आणून सोडतो म्हणला आणि जे काय असेल ते मिटवून घ्या असं तसं म्हणायला लागला. मी म्हटलं मला मिटवून घ्यायचं नाही आहे, ही कंप्लेंट वापस तर होणार नाही म्हणलं. तुम्ही जर आता ह्याच्याकडून म्हणजे नाही का गप्प बसले तर म्हटलं मी वरी नक्कीच तुमचा अर्ज वरती पर्यंत पोचवणार आहे बरं का. मी असं म्हणले तर हा व्हिडिओ मोठा होत आहे, सॉरी. तर पुढच्या व्हिडिओमध्ये बोलते मी बाकी सर्व काही. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त का स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या. तोपर्यंत बाय.